हॅलो. भाऊ, अर्जुन भाऊ, मी रमेश पाटील हो. बोलतो, खोतकर साहेब. हो, जय महाराष्ट्र. या बरं भाऊ, संभाजीनगरवाले का? दुसरा नंबर आहे भाऊ हा. संभाजीनगरवाले? हो ना भाऊ. अरे बोला, 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 बोला. भाऊ, एक हो. चालला आपला विषय असा आहे की ते जे ऑनलाईन परीक्षा नाही एमपीएससी विद्यार्थ्यांची ती ऑफलाईन व्हायला पाहिजे हो. भाऊ. अच्छा, अच्छा. हां. सभागादी निश्चितपणे याच्यावर मांडता येईल आपल्याला. पण तो माझ्या माहितीप्रमाणे सीएम साहेब आहेत ना, हं. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला भेटलेले आहेत. ठीक आहे ना, त्यांच्या भेटायचं असेल ना त्यांची माझं काय. त्यांच्या ओके. त्यांच्या सूचना काय असेल ना, मुख्यमंत्र्यांनी कदाचित मान्य केलेल्या आहेत. मला काय घेणं भाऊ, असं मी भोंगळा आहे बघा. मी जन्म घेतला तेव्हा मी भोंगळा होतो. मराठी टाइम मी भोंगळा नाही. मी काही चड्डी घालून पायदानी घालून चड्डी घालून मारणार मी नाही तर भाऊ मी शर्टच घालणार नाही तुमच्या नावाने. आणि सगळ्यात पहिले ऐका ना नाही, नाही, असं नाही भाऊ, होणार, नाही असं नाही सुरुवात होणार. तुमच्यापासून नाही, भाऊ. बघा याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत. मी उद्या माननीय शिंदे साहेबांना पण बोलतो, हं. मुख्यमंत्री साहेबांना पण बोलतो आणि एमपीएससीचे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं ना, ते आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी बोललेले आहेत. ठीक आहे ना भाऊ. माझं एकच हां. नाही भाऊ, माझं काय म्हणणं माहिती आहे का, तुमच्या 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 ऑफिस समोर येईन त्यावेळेस शर्ट घालन. पण एकनाथ शिंदे साहेबांसमोर पुन्हा भोंगळा होऊन जाईन मी. नाही, 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 असं नाही, असं आणि नाही सीएम बाबा, असं साहेबांसोबत विचारेन सर पूर्ण टच करून. सरकार सरकार रमेश पाटलाला भोंगळ फिरून देणार नाही. सर्वांचाच प्रयत्न आहे, की भरती प्रक्रिया ही जलद आणि पारदर्शक झाली पाहिजे. बघा भाऊ, मला तर काय त्यासाठी त्यासाठी प्रयत्न आहे सर्व. मला काय नाही भाऊ, मी भोंगळा आहे. माझं काय होणार आहे, मला माझ्यावर गुन्हे दाखल होतील, होऊ दे ना, मला काही फरक पडत नाही भाऊ. अरे नाही, नाही, असं असं नाही होणार. काळजी घेऊ. मी स्वतः हो. उद्या आता पुन्हा एकदा साहेबांशी उद्या बोलेन या तुम्ही विषयावर. भाऊ, तुम्ही पण तो लक्षवेधी प्रश्न मांडा तिथं भाऊ. 100% तुम्हाला ओके मी ओके त्याची ओके क्लिप पाठवतो. हां. ओके ओके. ओके सर. ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हॅलो. विलास बापू मोरे साहेब बोलता ना? हो, बोलतो ना. भाऊ, सगळ्यात आभार तुमचे. तुम्ही जो मुद्दा मांडला विद्यार्थ्या एमपीएससीचा. हॅलो. आजच्या सभागृहातला ना. हो, त्या विषय काय माहिती का, मुलं आहे ना, हा. म्हणजे ऑनलाईन म्हणजे गडबड होऊ शकते कधी जण. नाही, पाटील साहेब, काय झालं आज मी बघितलं ना, म्हणजे ऑनलाईन मध्ये आपल्याला बी विश्वास बसत नाही, काय होईल बरोबर. त्याचा भरोसा नाही. नाही, आणि मग आज औचित्याच्या माध्यमातून आपण सरकारला मागणी केली तो ऑफलाईन घ्या. आणि शेवटी ऑनलाईन कोणाचा कुठे नंबर येतो, जाण्या येण्याला खर्च असेल, त्याची राहायची व्यवस्था तिकडे मेचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी, लेकर बिमार पडून जाते. अटॅक येते, किती तरी विद्यार्थी मेले भाऊ. आता मी सभागृहात मांडलं, पण तुम्ही देखील हा विषय लावून धरा, कारण की तुम्ही कुठे अन्याय होत असेल तर वाचा फाडायला भाऊ, 100% माझ्याकडे भाऊ. रमेश पाटील पॉवरफुल आहे. नाही तुम्ही भाऊ एक सांगू का, हा. तुम्ही मुद्दा मांडल्याच्या तुम्ही कधी म्हणते भाऊ बरं का. आय लव्ह यू भाऊ. हॅलो. थँक्यू. पण तुम्ही पण शेतकऱ्याचे प्रश्न, तरुणाचे प्रश्न असेच लावून धरा. ओके भाऊ, आय लव्ह यू बरं का भाऊ. थँक्यू. ओके. आणि जीव आहे भाऊ तुमच्यामध्ये. अरे काय खरं जरूर रे भाऊ. विद्यार्थी भाऊ, शेतकऱ्यांची पोरे मरून जातील, आत्महत्या करतील. मग आत्महत्या केलं भाऊ, मी सोडणार नाही. मग बघा भाऊ, कोणी राहून द्या, मला काही घेतलं नाही भाऊ. असं व्यक्ती तुम्हाला बरोबर आनंद झाला बरं का भाऊ. सगळ्या आमदारांना पण सांगा विद्यार्थी प्रश्न. हा भाऊ, 100% आपण सरला बोलू. तुम्ही देखील पुढाकार घ्या, सारे मिळून आपण बी पुढाकार घेऊ. मी कुठे आमदार भाऊ, तुम्ही बोला, आम्ही तुमच्या पाठीमागे बस. येस. थँक्यू बापू. थँक्यू बापू. हॅलो बच्चू भाऊ, धन्यवाद मुद्दा मांडल्या बरोबर. मेरे जाने बच्चू भाऊ, तुम्ही आय लव्ह यू भाऊ. चांगलं बांधलं बरं का भाऊ मुद्दा. शेतकरी पुत्र, तुम्ही खरंच शेतकरी पुत्राच्यासाठी लढणारे लोक आहे बरं का भाऊ. जीव आहे तुमच्यामध्ये, जीव आहे भाऊ. तुमच्यासाठी काही करू शकतो आपण, कारण की जो शेतकऱ्याच्या मुलासाठी जातो भाऊ, तो सर्वात मोठा नेता. आणि आनंद झाला बरं सांगितलं ना त्या दिवशी, मग म्हटलं चल आता. नाही भाऊ, पण भाऊ शेवटपर्यंत झालं पाहिजे बरं का. ते झालंच पाहिजे म्हणजे ते ऑफलाईन आपण करू ना भाऊ, आता आपण प्रयत्न करू सगळे ताकदीचे. मला काही नाही भाऊ, मी पुरं जोपर्यंत समजा बरं का एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा तो ऑफलाईन होणार नाही, तो पण भाऊ शर्टच घालणार नाही. मी कधीपासून पण गुरुवार पासून शर्टच घालणार नाही. मग बघा शर्टचा फिरण भाऊ. ओके भाऊ. ओके भाऊ.